ही माझी आई मंजुला मंगेश पाटील आणि मी मांड्यामध्ये पण वाढलेली आहे लहानपणापासून. आणि माझ्या आईची फसवणूक झालाय, कारण घर कोणी बांधलेलं? मी आजोबांनीच बांधलेलं होतं ते. घर आजोबांनी बांधलेलं? आजोबांनीच घर बांधलेलं आहे. लहानपणापासून मी तिकडे वाढली, मी पण तिकडेच वाढलाय. आईच्या म्हणजे मोठी म्हणून तिकडे होती. तर त्याच्यातून आम्ही न्याय मागतो तुम्हाला, तर काहीतरी आम्हाला सहाय्य करा. आता किती वर्ष तरी आम्ही इकडे फेऱ्या मारतो, तर प्राण पण नाही, कोणी पण आम्हाला सपोर्ट नाही करत. ही माझी आई आहे मंजुला मंगेश पाटील. तिचा वडिलोपार्जित बुलेट ट्रेनच्या ह्याच्यात गेलेला आहे. जमिनीचे ज्या सातबाऱ्यावर घर होतं त्या जागेचे पैसे आले, पण बांधकामाचे आणि 25% वाढी जमिनीचे आले आणि अजून झाडांचे पण आले. जवळजवळ 1.25 ते 2.5 करोडची अमाऊंट मंदारविन गुन्हेच्या एकट्याच नावावर. ही माझ्या आईची वहिनी आहे. मालक माझी आई असताना सरकार सांगते, प्राणसाहेब सांगतोय की मालकी मंदा अरविंद गुन्हे आहे आणि तिने कुठे चूक करून जमा करून नाही सगळी अमाऊंट अकाउंटला फिरवलेली आहे. कुटुंब विचारण्यासाठी तर त्याची हक्कलपट्टीच केली. हा दुसरा प्रकरण आहे कलेक्टर ऑफिसच्या ह्याच्यामध्ये की हक्कलपट्टी करून पळून टाकलं की बाबा तुम्ही इकडे यायचं नाही. तर त्यासाठीच मी आज इकडे आलेलो. पण प्रांतसाहेबांची काहीतरी बदली झालेली आहे, नवीन प्रांतसाहेब आलेत आणि नायब तहसीलदार नायब साहेबांबरोबर मिटिंग झाली आता आमची. त्यांनी मला बोललोय की उद्या तुम्ही या, बसून आपण काहीतरी मार्ग काढूया याबद्दल. आता आपण पालघर प्रांत ऑफिस तिथे आहे, एक पीडित कुटुंब आहे. आपण चर्चा करूया की त्यांचा विषय काय आहे. मंजुला मंगेश पाटील मला म्हणजे त्यांचं हे करून आम्हाला केले आहे, तर आम्हाला त्याचा न्याय मिळाला नाही. तर आता आम्हाला न्याय पाहिजे. त्या बुलेट त्यांच्या विषय करता. कसला विषय आपला ते? घराचा. आम्हाला जमिनीचे पैसे भेटले, पण घराचे पैसे नाही भेटले. त्या माझ्या वडिलांचं घर होतं, तर ती सांगते की माझं घर मी बांधलंय आणि माझे वडील कुठे गेले. असं कोण बोलतो आपल्याला? माझ्या भावाची आई. आणि पैसे तिला भेटले का? तिला पैसे भेटले आणि आपल्याला भेटलेलं नाही, नाही. म्हणून आपली तक्रार आहे. मी ललिता अशोक गावड, ही माझी आई मंजुला मंगेश पाटील आणि मी मांड्यामध्ये पण वाढलेली आहे लहानपणापासून. आणि माझ्या आईची फसवणूक झालाय. आजोबांनीच बांधलेलं होतं ते घर आजोबांनी बांधलेलं? आजोबांनीच घर बांधलेलं आहे. ते लहानपणापासून मी तिकडे वाढली, मी पण तिकडेच वाढलाय. आईच्या म्हणजे मोठी मुलगी म्हणून मी तिकडे होती. फक्त आजोबांचं घर होतं की मामाचं घर? आजोबांचंच घर आहे. फक्त मामीने काय केलं, फक्त ते विकली जागा आणि त्याला विटा लावल्या, थोडीशी आणि गादी लावली, बस. मी ती सांगते मी दुरुस्ती केली की मी भाजी विकून ते घर बांधलं, एवढंच. आणि आमच्या आईला 1 रुपया पण नाही दिला त्याच्यातून. तर त्याच्यातून आम्ही न्याय मागतो तुम्हाला, तर काहीतरी आम्हाला सहाय्य करा. आता किती वर्ष तरी आम्ही इकडे फेऱ्या मारतो, प्राण पण नाही, कोणी पण आम्हाला सपोर्ट नाही करत. आपलं काय म्हणणं आहे याच्यामध्ये? आपण कोण आहात त्यांचे? ही माझी आई आहे मंजुला मंगेश पाटील. तिचं वडिलोपार्जित बुलेट ट्रेनच्या ह्याच्यात गेलेलं आहे. जमिनीचे ज्या सातबाऱ्यावर घर होतं त्या जागेचे पैसे आले, पण बांधकामाचे आणि 25% वाढी जमिनीचे आले आणि अजून झाडांचे पण आले. जवळजवळ 1.25 ते 2.5 करोडची अमाऊंट मंदारविन गुन्हेच्या एकट्याच नावावर. ही माझ्या आईची वहिनी आहे. मालक माझी आई असताना सरकार सांगते, प्राणसाहेब सांगतोय की मालकी मंदा अरविंद गुन्हे आहे आणि तिने कुठे चूक करून जमा करून नाही सगळी अमाऊंट तिच्या अकाउंटला फिरवलेली आहे. इथे अमरदादाच्या सहाय्याने मदतीने आम्ही इथे तक्रार नोंदवलेली आहे. आता काय न्याय मिळतो ते आम्हाला बघायचं आहे, पण आम्हाला तरी आशा आहे अमरदादा आम्हाला न्याय मिळवून देतीलच. काय म्हणाल अमर साहेब? मागचे जे होते प्रांत साहेबांच्याकडे जेव्हा हे आलेले कुटुंब विचारण्यासाठी, तेव्हा त्याची हक्कलपट्टीच केली. हा दुसरा प्रकरण आहे कलेक्टर ऑफिसच्या ह्याच्यामध्ये की हक्कलपट्टी करून पळून टाकलं की बाबा तुम्ही इकडे यायचं नाही. तर त्यासाठीच मी आज इकडे आलेलो. पण प्रांतसाहेबांची काहीतरी बदली झालेली आहे, नवीन प्रांतसाहेब आलेत आणि नायब तहसीलदार नायब साहेबांबरोबर मिटिंग झाली आता आमची. त्यांनी मला बोललोय की उद्या तुम्ही या, बसून आपण काहीतरी मार्ग काढूया याबद्दल. आणि आता नवीन आल्यात, मग त्यांचा विचारपूस केला आपण त्यांच्याबद्दल की ते कुठेतरी न्याय देतील कुटुंबाला. आणि जर न्याय नाही भेटला तर हॅश फाउंडेशन तर्फे आम्ही खूप मोठं आंदोलन करू. मी वैभव रणंदे, तर्फे पालक.